ओम नमो ओंकारेश्वर देवताय नमः. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. मंडळी, आज तुम्हाला मी दोन विधवा स्त्रियांच्या बाबत मी बोलणार आहे. हं? आता हे बोलायचं म्हणजे नेमकं काय, की ह्या दोन्ही स्त्रिया जवळ-जवळ सेम वयाच्या, म्हणजे 1-2 वर्षाचं मागे-पुढे असू शकतं आणि ही 5-7 वर्षापूर्वीच्या माझ्या संपर्कात आलेल्या होत्या. हं? आता यांना अडचणी म्हणजे यांचे लेकरं लहान-लहान. हं. आता असल्यानंतर माणसं काही आता कसं करू, काही टेन्शनमध्ये असतात. त्या अनुषंगाने माझ्याकडे ते समजा पाहण्यासाठी बाबा मुलांचं कसं होईल, माझं कसं आहे, अशा काही गोष्टीसाठी येतात. तशा त्या आलेल्या. मग आता दोघांच्या परिस्थितीमध्ये सगळं वेगवेगळं. जी सरकारी नोकरीदार होती तिची परिस्थिती नोकरी बी असल्यामुळे चांगली परिस्थिती होती. हं. आणि घरचंही बरं होतं. हं. आणि तिला नातलागांचा बी बऱ्यापैकी आधार होता, म्हणजे चौकडून म्हणजे पार्टी चांगली होती त्यांची. पण ही दुसरी जी होती ना, तिला नोकरी वगैरे काही नव्हतं. आपली मोलमजुरी करणाऱ्यापैकी होती. हं. आता ह्या दोघीही वेगवेगळ्या, म्हणजे त्या एका टायमाला थोडेच आल्या होत्या, ही वेगवेगळ्या, पण वर्षातच ते आलेले होते, की अशा-अशा समस्येसाठी. आता मी दोघांनाही काय सांगतो, कोणत्याही व्यक्तीला मी देवावर विश्वास ठेवा. तर प्रत्येक व्यक्तीला सांगतो, की देवाचा आशीर्वाद असल्याशिवाय आपण प्रगती करू शकत नाही. आपण कितीही पळलोत, काहीही केलं, तरी देवाचा जर आशीर्वाद नसेल ना, तर आपली प्रगती होत नाही. एक ठोकताळ आहे माझा. म्हणून त्याही व्यक्तींना मी तशा पद्धतीनं सांगितलं. आता जी साधीभोळी रोजी-रोजगार करणारी, मोलमजुरी करणारी व्यक्तीला आणि माझ्या माहितीहून जी कमी शिकलेले असतात ना, शिक्षण जास्त नसतं, काही नसतं अथवा आर्थिक बाजू बऱ्यापैकी नाही, ते खूप विश्वास ठेवतात देवावर. एक माझा अनुभव आहे. तर त्या मोलमजुरी करणाऱ्या बाईनं माझ्यावर खूप विश्वास ठेवला. मी सांगेन तशा गोष्टी केल्या. हं. आणि एक चांगलं मार्गदर्शन केलं म्हणून ते विश्वासानं ती करू लागले. मी तिला फक्त एकच सांगितलं, "ताई, तुम्ही असं करायचं, की देव आपल्या पाठीमागं आहे. ज्याला कुणी नाही ना, त्याला देव असतो." असं तर मी प्रत्येकाला सांगत असतो. जे निराश असतात ना लोकं, त्यांना मी हेच सांगतो, की बाबा, तुम्हाला कुणी नाही असं समजू नका. तुमच्या पाठीमागे देव आहे. देवावर विश्वास ठेवा. देवाच्या शक्तीवर विश्वास ठेवा आणि तुम्ही तसं करत राहा. फक्त विश्वासानं करा. आणि त्या मोलमजुरी बाईनं ऐकलं आणि तिला अजून एक दुसरी गोष्ट सांगितलं, की ताई, आता कसं असतं, समाजाचा बघण्याचा दृष्टिकोन, आता समजा एकटी बाई, तरुण आहे, लोकं वेगळ्या हेतूनं बघतात. लोकं आपल्या जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न करतात. याला सावध राहा. हं. कुणाच्याही असं बोलतापाला अगर कुणी काही गोड बोललं म्हणून त्याच्या ह्याच्यात जाऊ नका. हं. लोकं फार विचित्र आहेत. अशा गोष्टी मी सांगितल्या त्यांना मी. आणि त्या बाईला खरं पटलंही ते. हं. प्रश्न मग तिला अजून बऱ्याच गोष्टी सांगितल्या. तुम्ही फक्त तुमची जी फोकस आहे, ती फक्त आपल्या कामावर, आपल्या लेकरावर, आपल्या लेकराची प्रगती कशी होईल हे बघतं बघा. इतर गोष्टी आता सोडवून द्या. हं. मनात काही वाईट विचार आणू नका. बऱ्याच वेळेस एकटेपणा वाटतो. त्यावेळेस माणूस कुणाचा तरी सहारा घ्यायला बघतं. पण लोक फार विचित्र आहेत. त्या आपल्या समजा अडचणीचा गैरफायदा घेऊ शकतात. अशा गोष्टी मी समजावून सांगितल्या आणि त्या व्यक्तीनं ऐकल्याही. त्यांना म्हणलं, फक्त तुम्ही तुमच्या कामावर लक्ष द्या आणि मी तुम्हाला सांगतो, देव तुमच्या पाठीशी आहे आणि नक्कीच तुम्हाला चांगला फायदा होईल, तुमच्या लेकरांचं चांगलं होईल. फक्त तुम्ही विश्वासानं देवाचं करत राहा. जरी तुम्हाला एकटेपणा काय वाटलं तर नामस्मरण करा. मी त्यांना जप वगैरे दिले आणि नामस्मरणावर भर ठेवा. जर कधीही तो आता वाटतं माणसाला, तरुणामध्ये काही वाटतं ना, तर वाटलं तरी आपलं देवावर श्रद्धा ठेवून फक्त तेवढं. आता फक्त आपले मुलं, हं, आपलं काम आणि देव
एवढंच ठेवा. बाकीच्या गोष्टीकडे लक्ष देऊ नका. ह्या गोष्टी सांगितल्या. त्या बाईनं व्यवस्थित ऐकल्या. हं. आणि बघता-बघता तिनं खूप समजा तिनं व्यवसाय वगैरे थोडंफार काही करायला लागली. करत-करत अशी प्रगती झाली तिची, प्रगती की मुलं बी थोडीशी आता लहानपणापासूनच समजा त्यांना पण कळायला लागलं, की आपलं म्हणजे आपल्याला पाठीमागं कोणी नाही, या नातलग नाहीत, काही नाहीत. मुलंही काम करू लागले. शिकत बी राहिले. शिकता-शिकता काम बी करायला आईला मदत करू लागले आणि बघता-बघता अशी व्यवस्थित प्रगती झाली, की तिला भविष्यातसुद्धा वाटणं, की असं होऊ शकतं. आता मी सांगत नाही तेवढं, पण बऱ्यापैकी प्रगती. मुलं शिकले, मार्गी लागले, हं. आणि ह्या बाईची चांगली कमाई. तिनं समजा दुसरीकडे किरायानं राहत होती. तिथं तिनं स्वतःचं आता घर घेऊन बांधकाम व्यवस्थित करून, व्यवस्थित सुखानं चांगलं व्यवस्थित राहिली आणि त्यानंतर आता मला भेटायला आली समजा. हं. आणि मला बी ऐकून आनंद वाटला. कधी-मधी फोन करायचीच, असं झालं, काही अडचण आली, काही आलं तर सांगत असे. आणि ते आपलं देवाचं नामस्मरण, मी जे सांगितलेल्या गोष्टी आहेत, दररोजची दररोज देवपूजा करणं, ह्या अशा गोष्टी करत राहिली आणि ती सध्या आनंदात आहे. हं. आणि मला ते ऐकून बरंही वाटलं. आता दुसरा प्रश्न आहे शिकलेल्या म्हणजे नोकरदार बाईचा. आता ह्या बाईनं वर्ष 6 महिने काहीतरी केलं, पण तिचं कसं ती शिकलेल्या असल्यामुळे अशा देवधर्मावर पाहिजे तसा विश्वास नव्हता. हं. अगर असेल नसेल तर एवढं नाही. पण तिनं काही वर्षानं केलं काय? नाही हे मला एवढं काही माहीत नाही. परंतु अ, समजा नोकरी करत असल्यामुळं नोकरीच्या ठिकाणी बरेच समजा पुरुष मंडळीचा संपर्क येत असल्या अगर काही अडचणी आल्या की ते पुरुषांना बोलण्यात येणं असं करता ती पुरुषांच्या जरा मायाजाळात थोडीशी अडकली. हं. मग आता एका पुरुषच नाही प्रत्येकाचं काही काम असलं की मग एकाचा कोणाचा समजा कोणाबरोबर काही न समजा घोटाळा केला असेल काही. मग ती दुसऱ्याला माहीत झाल्यानंतर दुसरा बी त्याच्या मी असं करतो असं. मग ती अशा बऱ्याच पुरुषांच्या ह्याच्यामध्ये आणि तिचं मन विचलित झालं. हं. समजा कामावर बी लक्ष पण नोकरी असल्यामुळं काय पगार येतच राहतो हो. हं. काम कमी जास्त झालं तर पगार थोडाच कमी होतो. पगार होत राहिला, येत राहिला आणि हिची जी मानसिकता आहे, ती देवावरली जी श्रद्धा आहे ना, ती हळू कारण सुशिक्षित माणसं काय करतात, हे असलं काही खरं असतं, देवाचं काय असतं, म्हणजे शिकलेल्या माणसाला आणि त्या परत त्यांचे सहकारी याच्यातून काय तुम्ही मॅडम काय देव करता तुम्ही असं तसं हां. ते आपल्या कामच हे आपलं देव असतं. काम का देव थोडंच देतो असं काही काही असतील काही गप्पा गोष्टीतून अथवा त्या पुरुष मंडळीवर विश्वास अगर खरं आहे म्हणतात म्हणून तिनं ते गोष्टी सोडून दिल्या आणि ते तिच्या काम आणि त्या पुरुषांच्या ह्याच्यातच. पण ती एक पुरुष नसल्यामुळे त्या पुरुष एक वेगळे मग त्या ताणतणावामध्ये ती चालली. हां. आता मोप सभ्यपणाचा आवाहनाचा प्रयत्न करते. पण ते कसं असतं तशा पुरुषांच्या राहिल्यात, पुरुष वेगळ्या हेतून बघतात. हं. याच्यामुळं ती मानसिक ताणतणावामध्ये अ, जास्त जात राहिली आणि मुलांकडे बी लक्ष नाही, मुलंही बिघडली. हं. आणि मुलं बिघडल्यानंतर मुलं बिघडल्यानंतर की काय मग असतंय, जे अशासाठी आपण करतो, तेच सगळं विसरून गेली ना. हं. मग मुलांचा आईबद्दल गैरसमज होईल अगर त्यांना समजा बघण्यात आलं असेल काही आईची चाळे. हं. त्याच्यामुळं मुलं तिच्यापासून दूर गेली समजा आणि ती मुलं तर बिघडली, पण मुलांना आईविषयी जी प्रेम, माया अगर काही असतं, श्रद्धा असते, ती कमी होत गेलेली आणि आत्ताच्या परिस्थितीमध्ये ती एकटी पडली समजा. हं. आज समजा मानसिक तणावामध्ये अर्धवट ती येडी म्हणायला काही अडचण नाही. म्हणजे मानसिक तणावामध्ये तर भविष्यात ती अशीच परिस्थिती राहिल्यानंतर ती मानसिकदृष्ट्या आपण वेडं म्हणतो ना, त्या पद्धतीनं होऊ शकते. हं. आता सांगायचं तात्पर्य काय, की आपण समजा अशा परिस्थितीत समजा विधवा झालो, तर आपण बाकीच्या ज्या गोष्टी असतात ना, लोक बऱ्याच जणांना वाटतं, की कुणाचा तरी आधार असावा, काही असावा, या दृष्टीनं लोकं तशा पद्धतीत घुसतात. पण ती एक व्यसन लागतं, वेगळं व्यसन लागतं आणि समाजाचा बघण्याचा दृष्टिकोन बी थोडासा विचित्र राहतो. समाजात मान-सन्मान मिळत नाहीत. वेगळ्या हेतूनं बघतात.
लोक म्हणतात काय बाई कशी आहे हे, म्हणजे बाईच्या म्हणजे लोकांमध्ये कुजबूज चालू होते आणि त्या बाईच्या समजा कानावर पडला की तिला ताण येतो त्या गोष्टीचा. मग खूप प्रयत्न करते चांगलं सुधारण्याचा. कसा मी आता सभ्य आहे असं म्हणण्याचा प्रयत्न करते, पण ते सभ्यपणा होत नाही. कारण पाठीमागल्या लोकांना बऱ्याच गोष्टी माहीत असतात. आता बघा किती आव्हान ती सभ्यपणाचा पण किती कशी काय बाई ती माहिती आहे आम्हाला. हे म्हणजे समाजामध्ये माहीत झालेल्या असतात गोष्टी आणि ह्याचा पुन्हा परिणाम काय होतो, मानसिक तणाव वाढतो या गोष्टीचा. म्हणजे ते विचार करू विचारून म्हणजे समाधान नाही. समजा मुलांबाळांबद्दल मुलं असतात ते बी वेगळ्या पद्धतीनं बघतात आपल्याकडे. म्हणजे अति वाढतं आणि आर्थिक बाजू कितीही काही पैसा आला तरी समाधान नाही, काही नाही. पैसा टिकत नाही अथवा कुठे जातो, काय होतो काही कळत नाही. पैशाचं नियोजन लागत नाही आणि मग ते माणूस थोडक्यात आपण वाया गेलेलं म्हणू शकतो आणि जातं आणि तसं गेलेले आहेत बी. मला एवढ्यातूनच सांगायचं आहे, की अशा जी व्यक्ती असतात ना, त्यांनी एकतर अशा गोष्टीमध्ये जास्त रस न घेणे. पहिली गोष्ट ईश्वरावर श्रद्धा ठेवणे. ईश्वरावर श्रद्धा नंतर हे जे ताणतणाव असतात मानसिक, अगर कुठला काही विचार येतात, खराब विचार येतात, जीवनाविषयी काही विचार ते बंद होतात. फक्त एकच लक्षात घ्यायचं असतं, की आता आपल्याला कुणी नाही, आपल्या पाठीमागे फक्त देव आहे. हां? देवावर विश्वास ठेवून जर चालत गेलं, हं, आपले मुलं, आपलं काम, नोकरी असेल, काम असेल, काय असेल ते असेल, पण त्या कामावर फोकस करणे आणि इतर जी गोष्टी आहेत त्याच्याकडे दुर्लक्ष करणे. कारण समाज तुम्हाला चांगलं जगू देत नाही. हं. त्याच्यामुळं समाजाच्या दृष्टीनं आपली प्रतिमा चांगली स्वच्छ असली पाहिजे. हं. बरेच जण आता समजा अशा विधवा होतात. मग ते काहीतरी आता अलीकडे तर खूप चाललंय, की कुणाचा तरी आधार म्हणून शोध घेतात आणि बऱ्याच वेळेस 99% म्हणायला काही फेल जातात ते. बऱ्याच जणांचे अशा केसेस माझ्याकडे येतात ते. कारण प्रेम प्रकरणं वगैरे करत करत बसतात काहीतरी आधाराच्या निमित्तानं आणि ते फेल होतात. हं. त्याच्यामुळं सगळेलाच असं शक्य नाही गोष्ट. कारण स्वतःच्या जरी प्रेम प्रकरण एकनिष्ठपणे केलं तर टिकतं ते. एकदा एकावर समजा प्रेम आहे, एक आधार म्हणून आपण एकाच व्यक्तीचं जर निवड केली, हं, आणि ते सुरुवातीलाच निवड केली, की ती कायमस्वरूपी धरणे. ह्याच्याकडे थोडं 4 दिवस, त्याच्याकडे 4 दिवस असे तुम्ही इकडं-तिकडे उड्या मारत गेलात, तर गैरफायदा घेतात आणि आपलं नुकसान होतं, आपलं जीवन उद्ध्वस्त होतं. एवढं लक्षात घ्यायचं. याच्यातून मला एवढंच सांगायचं होतं. एक माझे आलेले अनुभव होते. तर असो, मी थोडक्यात सांगितले माहिती. ओम नमः शिवाय.